So we have to say thanks to all the supporting things. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यात थोड्याशा टेक्निकली काही गोष्टी होतात. ओके, 10 क्वेश्चन्स तरी किमान सॉल्व्ह करा म्हणून सांगितलं होतं. काही लोकांनी 25 सॉल्व्ह केले असतील. तर एक काम करा की पहिले जे 10 क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर्स समोर चॅटमध्ये टाकायचं आहे. फक्त कॉमाने सेपरेट करा. म्हणजे फर्स्ट ए असं काही म्हणत बसू नका. फर्स्ट असेल तर ए असेल तर ए, देन सी, कॉमा डी, कॉमा बी. Like you can chat all the answers. Yes, take 1 minute and chat answers of first 10 questions. So we can start with the first. Differentiate the function with respect to x. Sin inverse. हा तुमचे आन्सर्स चॅट करा. सोडवलं नाहीत कोणी? अजूनही काही आन्सर्स दिसत नाहीत समोर मला. Sin inverse cos of 2x minus 3. Yes, nobody has solved. अरे मला जरा उत्साह येईल असं करा ना काहीतरी. ओके, हां, या क्वेश्चनमध्ये नन ऑफ दिस आलंय, पण जो एक हे ठरलेलं आहे त्याप्रमाणे नन ऑफ दिस आन्सर येणार नाही. याने नन ऑफ दिस आन्सर दिलेलं आहे. द करेक्ट आन्सर ओनली 2 स्टुडंट्स हॅज गिवन आन्सर डी और सी. व्हॉट अबाउट द अदर्स? जस्ट विल सी व्हॉट हॅपन्स. दिस इज साइन इनवर्स. बाहेर साइन इनवर्स आहे म्हटल्यानंतर कॉसला कन्व्हर्ट करायला पाहिजे साइन मध्ये. सो दिस इज साइन ऑफ π/2 minus 2x minus 3. And now sine inverse sine cancels each other. We'll get sine of π/2 minus 2x minus minus plus 3. And so derivative will be, derivative of π/2 is 0, minus 2 into 1 plus 0. So it is minus 2. And the answer minus 2 is not given in the first 3 answers. Okay. प्रश्न खूप सोपा होता म्हणून मुद्दाम दिला होता. बऱ्याच वेळा असे प्रश्न हे जरी सीईटीला वगैरे नाही आले तरी बोर्डाचा जो क्वेश्चन फर्स्ट आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो. कारण 1 मार्काचा प्रश्न आहे, तिथे विचारायचे चान्सेस आहेत. तर त्याचीही प्रॅक्टिस तुम्ही सायमल्टेनियसली करा. कारण बरेच लोक आता फक्त आम्ही सीईटी देणार आहे, देणार नाही या फॉर्मॅटमध्ये असतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. सो विल गो फॉर द सेकंड आन्सर. जे आले ते चॅट करा. Chat the answer of the second question. It is, if y is equal to cos of x square its square, then dy by dx is equal to what? Yes, C is the correct answer. We'll check how it is. Differentiate this with respect to x, dy by dx. आता हा कॉम्पोजिट आहे, तर इथे गोंधळ काय होतं बघा. कॉम्पोजिटचा कॉम्पोजिट परत आहे. कॉस ऑफ एक्स स्क्वेअर हा कॉम्पोजिट आहे, पण आउटरमोस्ट फंक्शन काय आहे? ब्रॅकेट स्क्वेअर. आउटरमोस्ट फंक्शन कसा ओळखायचा? तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती बघा तुम्हाला, किंवा अशी प्रिन्स आणि प्रिन्सेसची, की बाहेरचा फंक्शन कुठला आहे. किंवा आता सध्या लक्षात ठेवायला एक सोपा असतो की समजा एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर एक्स हा इनरमोस्ट ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर पहिला ऑपरेशन काय येणार? त्याचा स्क्वेअर घ्यायला लागेल, मग त्याचा कॉस रेशो घ्यायला लागेल आणि त्याचा स्क्वेअर घ्यायला लागेल. सो व्हॉट इज आउटरमोस्ट ऑपरेशन? इट इज स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर हा जो आहे तो. मग दुसरा कॉस इनर ऑपरेशन, आणि इनरमोस्ट ऑपरेशन एक्सचा स्क्वेअर आहे. त्या क्रमाने तुम्हाला जायला लागेल. सो विल गो फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. कुठला वापरायला लागणार आहे? एक्स स्क्वेअरचा किंवा यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. इट इज 2 इंटू यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. दिस इज कॉस ऑफ
x square, which is equal to 2 into cos of x square as it is. इथं परत कंपोजिट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज minus sine of x square into derivative of x square. Minus is taken outside. ही टर्म मी आधी लिहितोय. Sine of x square into this is cos of x square. This 2 is there also. Into derivative of x square is 2x. याला मुद्दाम मी एका ब्रॅकेट मध्ये घेतो, which is equal to, I will write this 2x first with minus sign. आणि याच्यासाठी काय आहे बघा, कारण गडबड उत्तराची सी आणि डी मध्ये त्यासाठी होऊ शकते. इट इज फॉर्म्युला फॉर साइन ऑफ 2 theta, 2 sin theta cos theta, and so this is sine of 2x square. कारण घाई घाईत काही वेळ लोक डी लिहू शकतात आन्सर, त्यामुळे ते व्यवस्थित चेक करायला शिका. थर्ड, येस, चॅट युअर आन्सर्स. तीसरा क्वेश्चन जो आहे आन्सर चॅट करा. बी, येस, बी. दिव्या वरत, सुजान, बी. Yes, Pranav Sawan, B. What about the others? बाकीचे लोक सुटलं नाही, सोडवलं नाही, काय झालं? आता सोडवा पटकन. Till I write the question here on the board. F of 1 is given, this is 3. F dash of 1 is given, this is 2. And you are asked to find d by dx of log of f of e raised to x plus 2x. Okay. So consider, call this function as y. It is log of outermost operation log आहे. अजून एक मी कर्ली ब्रॅकेट घालतोय कारण हा f नावाचा दुसरा फंक्शन आहे आणि त्याच्या आत तिसरा फंक्शन आहे e raised to x plus 2x. Okay, so this is the outermost function, this is the inner function, and these two are, sum of this is the innermost function. It is combination of three functions, and in the third again we have the sum. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. बस ज्याला कंपोजिट परफेक्ट समजलंय आणि आधीच्या गोष्टी माहिती आहेत त्याच्यासाठी हे खूप सोपं आहे. काय करणार, फक्त आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to derivative of log of curly bracket is 1 upon curly bracket into derivative of curly bracket. Curly bracket is f of e raised to x plus 2x, e raised to x plus 2x, sorry, f of it is e raised to x plus 2x, which is equal to, write this term as it is, f of e raised to x plus 2x into, go for a derivative of f of, पुन्हा हा composite, this f is the outer function and this sum e raised to x plus 2x is the inner function. So go for derivative of outer function f dash, keeping inner function as it is, and multiply by derivative of inner function by chain rule. Okay, so this is e raised to x plus 2x, e raised to x plus 2x. Okay, now last, ha derivative of sum equal to sum of derivatives घ्यायला लागेल. I will write this as f dash of e raised to x plus 2x is divided by f of e raised to x plus 2x into derivative of e raised to x is e raised to x plus derivative of 2 into x is 2. इथं derivative complete झाला and you are asked to find dy by dx at x is equal to 0. You're asked to find the derivative at x is equal to 0. आता x is equal to 0 substitute करा प्रत्येक ठिकाणी. So we'll get dy by dx at x is equal to 0 is
f dash of e raised to 0 plus 2 into 0 is divided by f of e raised to 0 plus 2 into 0. आता हे MCQ मध्ये तुम्हाला समजावं म्हणून मी आता लिहितोय, तुम्ही तोंडी करायला शिकायला पाहिजे. e raised to 0 ची व्हॅल्यू डायरेक्ट, कारण एवढा वेळ घालवा तर तो परवडणार नाही. which is equal to, this is f dash of e raised to 0 is 1 plus 2 into 1, this is 0, f dash of 1, this is f of e raised to 0 is 1, 2 into 0 0 ala, into e raised to 0 is 1 plus 2, and now given f dash of 1 is 2 divided by f of 1 is 3 into 3 gets cancelled, and we are getting dy by dx at x is equal to 0 is equal to 2, and the correct option is B. Okay, so we'll go for the fourth question. So chat your answers for the fourth question. Yes, Varat C, Vaishnavi C. Question 4. Is derivative of e raised to log of log x into log of 3x with respect to x. So y is equal to e raised to log of log x into log of 3x. Now remember, e raised to log a is equal to the base e. Base e. And logarithm and exponential, both operations are inverses of each other. They cancel each other and we get answer as A. का the inverse operation, जसं sin inverse of sin cancel करतो, square root of square cancel होतो, तसा e raised to log हा cancel होतो, तसंच log of e raised to a असेल to the base e, तर याचा आन्सर एच येतं. आपण वेगळ्या पद्धतीने करतो ते ए बाहेर घेऊन करतो, but actually the direct answer is A because log and exponential they cancel each other and we are getting the answer as A. हे दोन ऑपरेशन्स लक्षात ठेवा. So because of that, now this is log x only, हा फक्त शिल्लक राहतो, a च्या ऐवजी log x into log of 3x. And because of this property of logarithm and exponential, now this example is reduced to the example of 11th standard. हे 12th example राहिलंच नाही, product rule वरचं example आहे. Now differentiate it. So we get dy by dx is equal to first term as it is log of x into derivative of second. Second composite है 1 upon bracket into derivative of bracket. Bracket is 3x plus second term as it is log of 3x into derivative of first term. तर काही लोकांचा प्रश्न असतो की इथं पण आम्ही कंपोजिटचा फॉर्म्युला वापरला, तर उलट मी म्हणतो की वापराच, कारण तुम्हाला कायमची सवय लागून जाईल. कुठलाही फंक्शन असेल तर काय होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन ब्रॅकेट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट. येते का नाही बघा उत्तर. एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 लॉग 1 अपॉन एक्स. उत्तर यायलाच पाहिजे, प्रत्येक फंक्शन सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. सो दिस इज log of x upon 3x into derivative of 3x is 3 into 1 plus log of 3x upon x into derivative of x is 1. हा घ्यायचा नाही नेहमी. So 3 gets cancelled. We are getting 1 upon x common, and this is log x plus log of 3x. And we know that log m plus log n is log of m into n. So 1 upon x into log of x into 3x.
This is log of 3x square upon x. And the correct answer is C. समजलं का बघा, नुसता आन्सर लिहून तुमच्या याच्यावरती टिक मार्क करू नका. प्रॉपर्टीज बघा, कारण गेल्या वर्षी म्हणजे जे आता जे लोक 12वीला झाले त्यांच्यासाठी 11वीला लॉगॅरिथम टॉपिक सेपरेट होता, त्याच्या प्रॉपर्टीज सेपरेट डिस्कस होत होत्या. तुम्हाला लॉगॅरिथम टॉपिक सेपरेट नव्हता. फंक्शन टॉपिकमध्येच लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेत. तर या प्रॉपर्टीज लिहून ठेवा. जी फॉर्म्युल्याची वही तुम्हाला सांगितली आहे त्या फॉर्म्युल्याच्या वहीमध्ये तुमच्या या सगळ्या प्रॉपर्टीज जे फॉर्म्युले आहेत ते पाहिजे. ज्यांना सीईटीला स्कोर चांगला करायचा आहे, जेईसाठी ट्राय करायचे, नीटला प्रयत्न करणार आहेत, का नीटमध्ये फिजिक्समध्ये लागणार आहे या सगळ्या प्रॉपर्टीज, तर तिथं ते महत्वाचे आहेत. तर फॉर्म्युले सगळे एकत्र करा, त्याची प्रॅक्टिस करा. विल गो फॉर द नेक्स्ट 5th. हे ऑलरेडी सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. माझं आवडतं एक्झाम्पल. y is equal to x raised to x raised to x raised to x and so on. इथे dy by dx नाही विचारला. x into bracket 1 minus y into log x into dy by dx is equal to हा विचार. वेळ न घालवता मी डायरेक्ट लिहितो, कारण याच्यावर चर्चा बरीच झालेली आहे. या टर्मला परत आपण y म्हणू शकतो. सो y is equal to x raised to y, variable raised to variable form आहे, taking log on both sides. आन्सर चॅट करू शकताय. आन्सर चॅट करताना क्वेश्चन नंबर आणि आन्सर असं करा, म्हणजे मला पण, कारण सगळे मला दिसताना एकत्र दिसतात एका खाली एक. D ओके, y स्क्वेअर येतो, ठीक आहे. सो log of y is equal to log of x raised to y. This is y into log x. Differentiate this. Derivative of log y is 1 upon y into dy by dx is equal to y into derivative of log x is 1 upon x plus log x into derivative of y is dy by dx. dy by dx च्या टर्म्स लेफ्ट साइडला घ्या, एकाच वेळी सगळ्या स्टेप्स करा. कॉमन घेणं, log x into dy by dx is equal to y by x. आणि हा कॉमन डिनॉमिनेटर तयार करा. सो 1 minus y log x upon y into dy by dx is equal to y by x. Transfer this x on this side, this y on this side, it is y square. You are getting this. X into bracket 1 minus y log x dy by dx is equal to y square. Okay, 5D. Now we'll go for question number 6. Question 6. Yes. Question 6D, 6A. वेगळे आन्सर यायला लागले. 6A, 6D. 6A. Okay. So we have to go for the solution. शंका असेल, डाऊट असेल तर नक्की चॅट करू शकता. त्याच्यामध्ये आज तुम्हाला चॅटिंगला भरपूर चान्स आहे. रोज चॅटिंगला चान्स नसतो, पण आज चॅट करायला चान्स आहे. y इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय x प्लस 1. Now you are asked to differentiate this with respect to x. याला y म्हणा. आणि बऱ्याच वेळा असं कन्फ्यूज होतं की सगळं पुढचं शिकत जाताना काही वेळा इथं कुठलं मेथड वापरायची आठवत नाही. त्यामुळं रिव्हिजन, फास्ट रिव्हिजन परत करत चला.
परत एकदा जाऊन बघून यायचं. हे माझे गुरु, ज्यांना मी मानतो आध्यात्मिक गुरु सर श्री, खूप छान सांगतात की पास्ट आणि फ्युचरमध्ये लोक खूप विचारात जातात, पण अशा गोष्टींसाठी त्यांनी एक हिंट सांगितली. त्यांचं वाक्य होतं की पास्ट में जाना है तो सुपरमॅन की तरफ जाकर आओ और फ्युचर में जाना है तो स्पायडरमॅन की तरफ जाओ. म्हणजे सुपरमॅन कसा पटकन जातो आणि पटकन येतो, तसं तुम्हाला हे बघायचं असेल तर परत एकदा सगळ्या फास्ट जाऊन बघून यायचं. आणि स्पायडरमॅन काय करतो, कुठं जायचं हे ठरवतो आणि त्या ठिकाणी जाळी फिक्स करतो आणि मगच जातो, अंदाजे जात नाही. तर तसं तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं असेल तर ते फिक्स करून हे मला करायचं आहे असं ठरवून तुम्हाला तर प्लॅन करायला लागेल. त्यामुळे त्यातला पहिला आता जो आहे तो हा कशामधला आहे आठवतो का बघा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मधला आहे. लॉग वाय व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नाही आहे तरी सुद्धा लॉगॅरिथमिक मधला आहे. सो इट इज रूट एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 3 डिवाइड बाय एक्स प्लस 1. मी मुद्दाम रूट एक्स हा रेस टू हाफ लिहितोय आणि लॉग ऑफ एम प्लस एनची प्रॉपर्टी, लॉग ऑफ एम अपॉन एनची प्रॉपर्टी आणि लॉग ऑफ एम रेस टू एनची प्रॉपर्टी सगळे एका वेळी वापरतोय. म्हणजे हा काय येईल, 1/2 इंटू लॉग एक्स प्लस 3 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1. हा फरक आहे बोर्डाचा एक्झाम्पलचं सोल्युशन आणि MCQचं सोल्युशन. बोर्डाला जर तुम्ही असं केलात तर इथं एक रिमार्क येतो, येस हो सांगितलं होतं स्टेप ओमिटेड आणि मार्क कट होऊ शकतो. बोर्डाला असं करायचं नाही, दोन्हीच्या प्रॅक्टिस वेगळ्या वेगळ्या करायच्या. हे 20-20 खेळायची पद्धत वेगळी असते. 4-5 ओव्हर जरी मेडन घालवला तरी काही अडचण नसते. 20-20ला एक जरी ओव्हर मेडन घालवली बॅट्समननी तर तो बॅट्समन चांगला बॅट्समन नसतो 20-20साठी. पण टेस्टमध्ये 5 ओव्हर खेळून काढला गुड बॅट्समन, अशी पद्धत असते. तसं डिस्क्रिप्टिव्ह आणि MCQ मध्ये हा फरक आहे, हे लक्षात ठेवायचं. सो डेट ऑफ लॉग वाय 1/y divided by dx is equal to 2 into derivative of log x is 1/x plus 3 into derivative of bracket x square plus 2 into derivative of x square plus 2 is 2x minus 1/x plus 1. y ट्रान्सफर करा आणि yच्या जागी जे आहे ते लिहा, रूट एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस 1 is 2 by x plus 3 into 2 6x divided by x square plus 2 minus 1/x plus 1. आन्सर कुठं आहे बघा हे. येस इट इज इन ए. डी मध्ये फक्त फरक आहे, प्लस साइन इथे येतो डी मध्ये दिला, त्यामुळे वन अपॉन 2x yes 1/2. I'm sorry, not 2. Yes, I'm sorry. Now question number 7. So your answers 7A 7A Swarda. Okay, Sujan 7A. बरं 7A बस एवढेच. 7A तोंडी करण्यासारखं उदाहरण आहे. कंपोजिटचं एक्झाम्पल आहे, तोंडी सोडवायचं एक्झाम्पल आहे. वरद 7A, वैष्णवी 7A. Sine of 2 into cos inverse x. If I call this as y, sine of 2 into cos inverse x. इथं होतं काही लोक साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला वापरतात, 2 cos इनवर्स x
इंटू कॉस इनव्हर्स एक्स. तसंही करता येईल पण खूप लेंदी होतं. त्याच्याऐवजी आहे असा डिफरन्शिएट केला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस ऑफ 2 cos inverse x into derivative of 2 cos inverse x, which is equal to now cos of 2 cos inverse x into 2 as it is into minus 1 upon a root of 1 minus x square. And so this is 2 into cos of 2 cos inverse x divided by, with minus sign, root of 1 minus x square. And it is in a minus 2 cos of 2 cos inverse x divided by root of 1 minus x square. आता इथं काय होतं बघा, 2 sin of cos inverse x इंटू कॉस ऑफ कॉस इनव्हर्स एक्स हा एक्स राहतो आणि हे जर डिफरन्शिएट केलं y इज इक्वल टू 2 इंटू फर्स्ट टर्म ॲज इट इज साइन ऑफ कॉस इनव्हर्स एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह एक्स इज 1 प्लस एक्स ॲज इट इज. दिस इज कॉस ऑफ cos inverse x into derivative of cos inverse x is minus 1 upon root of 1 minus x square. So this is 2 into sine of cos inverse x plus x into cos of cos inverse x cancel होतो, आणखीन एक x येणार आहे into minus it is, हा मायनस इथे घेतो, divided by root of 1 minus x square, which is equal to 2 divided by sine of cos inverse x minus x square divided by root of 1 minus x square. This is also correct answer. Only method is different. आता तुम्हाला फक्त हे चेक करायला लागेल की याच्याकडून याच्याकडे किंवा याच्याकडून याच्याकडे याला सिम्प्लिफिकेशन काय करायला लागतील. हे जर हा फॉर्म्युला एखाद्याने वापरला तर उत्तर असं येऊ शकतं. तर परीक्षेत पेपर सेटरनी कुठल्या मेथडनी सोडवलंय हे आपल्याला माहित नसतं, त्यामुळे दोन्ही मेथड्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वरत ऑप्शन एलिमिनेट करून नाही कळालं मला काय म्हणायचं आहे. हे ABCD 50-50 रूल असं म्हणायचं आहे का? लाईफलाईन की बाहेर साइन आहे, मग इथं कॉस येणार आहे, त्यामुळं C आणि D नाही आहेत, असंच ना? ओके, हां 50-50 रूल 4 ऑप्शन्स पैकी होऊ शकतात, करू शकतात तसं. पण पेपर सेटर काही वेळा तुमच्यापेक्षा हुशार असतात. 4th ऑप्शन जो आहे डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर दिला आहे, तिथे ॲडजस्टमेंट केली जाऊ शकते. एखाद्या ठिकाणी आतला 2 कॅन्सल केला जाऊ शकतो, बाहेर 2च्या ठिकाणी 4 केलं जाऊ शकतं, बाहेरचा 2च्या 4 केलं जाऊ शकतं प्लस मायनस, आणि 4ही कॉस दिले जाऊ शकतात. अशा वेळी मात्र इलिमिनेशन शक्य होत नाही. जिथं शक्य आहे तिथं नक्की वापरा. आता हे बरेचसं पेपर सेटरच्या मनावर असतं. येस, गुड सजेशन. नाउ विल गो फॉर क्वेश्चन 8. So chat your answers. 8C सोडवायची गरज आहे का पुढे जाऊयात? कारण एवढे 18 लोक आहेत, उत्तर काहीच लोक देत आहेत. ओके, y is equal to root of sine of root x and you are asked to find dy by dx. 3 फंक्शन्स आहेत, बाहेरचा स्क्वेअर रूट, त्यानंतर साइन आणि मग रूट. 3 फंक्शन्सचा साठी चेन रूल वापरायला लागेल. पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनसाठी वापरा. बाहेरचा फंक्शन आहे रूट,
रूट ऑफ हा ब्रॅकेट, त्याला मी सध्या कर्ली ब्रॅकेट घालतो म्हणजे ब्रॅकेटमधला फरक लक्षात यायला सोपा जाईल. रूट ऑफ कर्ली ब्रॅकेट इज, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स असतो. मग रूट ऑफ कर्ली ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट कर्ली ब्रॅकेट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्ली ब्रॅकेट. हे लक्षात ठेवायला सुरू करा. आता डेरिव्हेटिव्ह तुमचा पक्का झालाय ना, तर अशा ट्रिक्स तुमच्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजेत कंपोजिटच्या. सो 1/2 रूट कर्ली ब्रॅकेट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्ली ब्रॅकेट, अँड कर्ली ब्रॅकेट इज साइन ऑफ रूट एक्स. आता हा सोडवायला सुरू करा. आउटर फंक्शन आहे साइन रूट एक्स इज इनर फंक्शन. इट इज 1/2 रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं परत कंपोजिट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटर फंक्शन कॉस keeping inner function as it is into derivative of inner function. So this is root x. बस स्ट्रेट वे एक्झाम्पल आहे. फक्त आधी कुठला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याच्या बाबतीत काही लोकांचा गोंधळ होतो, त्यामुळे उत्तर चुकायची शक्यता असते. बस एवढंच आहे. कंबाईन करा, आन्सर मिळतं. जाऊया पुढे. येस, नक्की. क्वेश्चन 9. If f of x is equal to mod of x bracket cube at x is equal to 0. काय आता आन्सर? क्वेश्चन 9. (9D) not defined. Okay. 9D. 9B. So the 0 is how it is. 0B with question mark. What about others? Not so sure. Yes. 9B with question mark. Not sure. Okay. So we'll discuss this. आणि हा तसा समजायला थोडासा कन्फ्युजिंग आहे. दोन मेथडनी उत्तरं वेगवेगळी वाटतात. एफ डॅश ऑफ एक्स असा डायरेक्ट कॅल्क्युलेट करायला गेला तर 3 mod ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ mod एक्स विच इज इक्वल टू, तर मॉडचा स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह असणार आहे. मॉड एक्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असेल तरी हा चालू शकतो. 3x² इंटू डी बाय डी एक्स ऑफ मॉड एक्स इज इक्वल टू, आणि एक्स इज इक्वल टू 0 या ठिकाणी हा डेरिव्हेटिव्ह न घेता जर आपण विचार केला तर हे 0च येणार आहे. डी बाय डी एक्स ऑफ मॉड 0 असं घ्यायचंच नसतं, तर 0ने मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर 0 येतं. हा एक पर्याय आहे, पण हे पूर्ण पटण्यासारखं नाही आहे, कारण हा नॉट डिफाईन्ड असल्यामुळं एक्झिस्ट होतं का नाही होत हे कन्फ्युजिंग आहे. तर याला पर्याय जो आहे, अशा एक्झाम्पल जिथं डायरेक्ट मेथडनी सुटत नाही तिथं एकच पर्याय राहतो, गो फॉर डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. गो फॉर डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. काय आहे बघा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 किंवा डेल्टा x टेन्स टू 0 म्हणू शकतो. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय एच, किंवा आपण जो नोटेशन वापरला तो इथं वापरू शकतो, डेल्टा एक्स. आता इथं काय होणार आहे बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स, दॅट इज mod of x plus delta x bracket cube minus mod of x cube
is divided by delta x. ऍक्च्युली झिरोच्या ठिकाणी आपण विचार करतो त्यामुळे एक्स इज इक्वल टू 0 घेतला तरी चालू शकेल. एफ डॅश ऑफ 0 आपण कॅल्क्युलेट करतो त्यामुळे हा मी 0 घेऊन सुरू करू शकतो. ओके, which is equal to limit delta x tends to 0. आता काय झाला बघा, डेल्टा एक्स क्यूब डिवायडेड बाय डेल्टा एक्स. तर हे परत दोन फॉर्म मध्ये घ्यायला पाहिजे. एफ डॅश ऑफ 0 मायनस, सो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 मायनस, हे डेल्टा एक्स निगेटिव्ह असताना. आता मॉड एक्सच्या डेफिनेशन्स काय होत्या बघा, एक्स रिमेन्स एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स बिकम्स मायनस एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. फॉर इक्वल टू 0 अगेन इट इज सेम. गेल्या वर्षी आपण याच्यावरची बरंच डिस्कशन केलं होतं. इट इज मेनी वन फंक्शन. ओके, छान, बरंचसं खूप सगळे विचार करताय, खूप चांगली गोष्ट आहे. मे बी रँक डिसायडर फॉर टुडे. ओके, परत ग्राफ काढून एक्स क्यूबचा ग्राफ असा तो हे येतो, त्यामुळं ग्राफवरून थोडंसं अवघड जाईल ते. Okay, so we'll check here for delta x tends to 0 minus, निगेटिव्ह साईडला आणि पॉझिटिव्ह साईडला. तर डेल्टा एक्स निगेटिव्ह असेल तर काय होणार आहे बघा, हा डेल्टा एक्स निगेटिव्ह आहे, हा तसाच राहिला. आणि हा डेल्टा एक्स निगेटिव्ह असेल तर मॉड ऑफ डेल्टा एक्स हा त्याचा निगेटिव्ह असतो, कारण त्याला पॉझिटिव्ह करायचं असतं. क्यूब आहे, विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, इथं मायनस डेल्टा एक्स क्यूब डिवायडेड बाय डेल्टा एक्स. तर यातला एक डेल्टा एक्स कॅन्सल होतो कारण देऊन. कारण काय, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0. त्यामुळे शिल्लक काय राहतं, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 मायनस डेल्टा एक्स स्क्वेअर अँड इट इज 0. हा 0 येतो. आणि एफ डॅश ऑफ 0 प्लस घेतला तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 प्लस, इथं काय होईल, हा डेल्टा एक्स हा पॉझिटिव्ह आहे, तेव्हा मॉड डेल्टा एक्स हा डेल्टा एक्स राहणार आहे, त्याचा क्यूब आहे. डेल्टा एक्स टेन्स टू 0, डायरेक्टली एक डेल्टा एक्सची टर्म कॅन्सल होईल, हा राहतो डेल्टा एक्सचा स्क्वेअर. बट लिमिट डेल्टा एक्स टेन्स 0, लिमिटची कंडिशन काढून टाकली, डेल्टा एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर 0 होतो. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. याचा अर्थ हा 0 येणार आहे. इथेही आपल्याला ते बघता आलं असतं, कसं तर थोडंसं कळायला अवघड गेलं असतं, म्हणून मुद्दाम मी ह्या दोन्ही स्टेप डिस्कस केल्या. इथं काय होतं बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 मॉड ऑफ डेल्टा एक्स स्क्वेअर इंटू डेल्टा एक्स डिवायडेड बाय डेल्टा एक्स. आता इथं काही प्रश्नच नाही, स्क्वेअर असल्यामुळे हा पॉझिटिव्ह होणार आहे. एक डेल्टा एक्स हा तर पॉझिटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह होईल. पॉझिटिव्ह असेल तर रेशो 1 येणार आहे, निगेटिव्ह असेल तर -1 येणार आहे. पण याचं काय, लिमिटची कंडिशन काढून टाकली तर डेल्टा एक्स कॅन्सल होईल, हा एकतर 1 येईल किंवा -1 येईल, जसं इथं केलं तेच. इथं मात्र हा 0 येणार आहे, त्यामुळे दोन्ही केसमध्ये इथं हा रेशो 1 आला किंवा -1 आला तरी हा 0 झाल्यामुळे डेरिव्हेटिव्ह हे 0 येणार आहे. सो करेक्ट आन्सर इज बी, 0. येस, रिअली एक्साइटिंग एक्झाम्पल. छान आहे, खूप सुंदर आहे.
So we'll go for 10th example and then we'll stop. त्याच्यामध्ये कोणाला काही डाउट्स असतील, समजलं नसेल तर पटकन शॉर्ट करा, अदरवाइज विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. अ परफेक्ट धोका. ओके. So this is the beauty of mathematics. 10b. Yes. 20b और 10b. कुछ भी हो रहा है. 10b या 20b. सुजान. Log of x raised to x minus x raised to log x. y is equal to u raised to v असेल तर dy by dx चा फॉर्म्युला सांगितला होता आणि हा फक्त MCQ ला वापरायचा आहे. जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा तो u raised to v अगदी तोंडी करण्याचा आहे, म्हणजे लॉग घेतला, कारण हा 1/y घेऊन इकडे आला, y इथं घेतला. आता राहिलं फक्त कशाचं, v इंटू लॉग v, प्रोडक्ट रूलने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्यामुळे v ॲज इट इज into derivative of log u is 1/u into du by dx plus log u as it is into derivative of v is dv by dx. This is the formula for derivative of u raised to v. MCQ साठी पक्क लक्षात ठेवा. Use that here. Log of x raised to x v काय आहे बघा, u raised to v is x upon u log x into du by dx. Log x derivative 1/x minus s plus log u काय आहे बघा, log x into derivative of v, x चा derivative 1 minus इथं परत तेच वापरा, u raised to v x raised to log x. आता याच्या बाबतीत मात्र अजून एक सोपा आहे, म्हणजे तो या मेथडनी सोडवण्यापेक्षा याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा कसा होतो बघा, v इज इक्वल टू एक्स रेस टू लॉग एक्स येतो आणि याचा लॉग घेतला तर लॉग एक्स लॉग ऑफ एक्स रेस टू लॉग एक्स आणि हा होतो प्रॉपर्टीप्रमाणे लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. त्यामुळे हा होतो लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू, आणि मग त्या पद्धतीनं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. हा 1/v dv by dx इज इक्वल टू 2 log x इंटू 1/x आणि फक्त v ट्रान्सफर करा. अदरवाईज या मेथडने तुम्हाला करता येईल. आता केलं तसं v अपॉन u, v log x अपॉन u इज x इंटू du by dx, u चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log of u log of x into dv by dx, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. एकत्र करा, उत्तर लिहा. x gets cancelled. We are getting log of x raised to x into bracket 1/log x plus log of log x minus x raised to log x is divided by log of log x upon log of log x. It's 2 times log x upon x. And because of that minus sign, the correct answer is B.
ओके, इझिली बाय ग्राफ. ठीक आहे, मॉडेक्सचा ग्राफ बघता येईल, मी बघून सांगतो मी, कारण मी ट्राय केलेलं नाही आहे. ग्राफने पण सोपा होऊ शकेल. येस, फक्त पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक करेक्शन फक्त सांगून ठेवतो. क्वेश्चन नंबर 13 जो आहे तो इनकम्प्लीट आहे, तर तो तेवढा करेक्ट करून घ्या. y इज इक्वल टू टॅन इनवर्स रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स, देन y डॅश ऑफ 1 इज, देन y डॅश ऑफ 1 इज. ओके, ठीक आहे. हे 10 क्वेश्चन झालेत. पुढचे केव्हापर्यंत कंप्लीट करणार सांगा, त्याच्यानंतर अदरवाईज नेक्स्ट संडेला उरलेले सगळे 15 क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करता येतील. त्याच्या आधी होत असेल तर त्याच्या आधी आपण डिस्कस करू. ओके, सो टुडे आय होप with me you have also enjoyed this. So we'll stop here only. संडेला, when? ट्यूसडे. ओके, होणार का सगळ्यांचे? ठीक आहे, ट्यूसडेचा 4 वाजता लेक्चर आपण त्यासाठी घेऊ. उद्या डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होतो आपला. ट्यूसडेला उरलेले कंप्लीट करा. ऑन ट्यूसडे ॲट 4 o'clock वी मे डिस्कस. इट्स व्हेरी गुड वे. ठीक, ओके.